आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात टॉप 9 मोठ्या बातम्यांनी। पक्ष आणि अजित पवारांनी आदेश दिला तर लगेचच राजीनामा देईन, माझ्या संदर्भात काय करायचं ते अजित पवार ठरवतील। मुंडेंनी काल राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर भूमिका मांडली। तर काही सिद्ध होत नाही तोपर्यंत काय करायचं ते अजितदादाच ठरवतील। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर आत्राम यांचंही वक्तव्य। मंत्री धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर, तर 2 दिवस दिल्लीतील बैठकांना मुंडे उपस्थित राहणार। मंत्री दादा गटाचे मात्र मुंडेंना खुलासा देण्यासाठी दिल्लीत जावं लागतंय। पद वाचवण्यासाठी शहांकडे जावं लागत असल्याची ही व्यथा आहे आणि ही महाराष्ट्राची अवस्था असल्याचं हल्लाबोल संजय राऊतांनी केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून 3 दिवस दिल्लीत प्रचार करणार। तर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीस भाजपचे स्टार प्रचारक असणार। तर फडणवीस महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून नेहमीच फिरत असतात, राऊतांचा हल्लाबोल। शिंदे भविष्यात पक्ष बदलतील अशी शक्यता वाटतेय। त्यांना बिनखात्याचं मंत्रिपद दिलं तरी ते सोडणार नाहीत। त्यांच्या डोक्यावर ईडी सीबीआयची तलवार, राऊतांची टीका। प्रयागराजच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीची घटना, चेंगराचेंगरीमध्ये 17 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर अनेक जण यामध्ये जखमी। प्रयागराजमध्ये भाविकांची मोठी गर्दी, मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची माहिती। तर अफवांवर विश्वास ठेवू नका, योगी आदित्यनाथ यांचं भाविकांना आवाहन। महाकुंभ मेळ्यातील व्यवस्थेवर लोक खुश नाहीत, तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी जाहिरातबाजी करण्यापेक्षा भाविकांची व्यवस्था केली पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल। तर अखिलेश यादव सीएम असताना सर्वोत्तम व्यवस्था होती, राऊतांची प्रतिक्रिया।